आदरणीय भगवा ध्वज व जमलेल्या माझ्या आत्मीय स्वयंसेवक बंधूंना, हिंदुस्थानातील महापुरुषांना बलशाली भारताची स्वप्ने पडत होती. या स्वप्नांमध्ये जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन सुजलाम व सुफलाम असा भारत देश त्यांनी पाहिला होता. आकाशात भरारी मारणाऱ्या गरुडाप्रमाणे सर्व क्षेत्रात घोडदौड करणारा असा भारत देश त्यांना दिसला होता. ही स्वप्ने साकार करण्यासाठी हे महात्मे जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत झटले व यातूनच इसवी सन 1925 साली डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. इसवी सन 1925 साली डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली, परंतु गुरुपूजनाचा उत्सव इसवी सन 1928 साली सुरू करण्यात आला. गुरुपूजन उत्सवाच्या आदल्या दिवशीची ही गोष्ट, जेव्हा डॉक्टरांनी सर्व स्वयंसेवकांना सांगितले की उद्या आपण गुरुपूजनाचा उत्सव करत आहोत, तरी सर्वांनी गुरुचरणी काही समर्पण द्यावयाचे असल्यास ते द्यावे व ते आणावे. सर्व स्वयंसेवकांना प्रश्न पडला, गुरुपूजन उत्सव म्हणजे गुरु आला, मग गुरु कोण? ज्यांनी संघाची स्थापना केली ते डॉक्टर हेडगेवार हेच गुरु असतील का? तर काही स्वयंसेवकांच्या मनात विचार आला, भगवद्गीता हा आपला धर्मग्रंथ आहे, तर तोच गुरु असेल. जेव्हा दुसऱ्या दिवशी सर्वजण शाखेत आले आणि त्यांनी पाहिले तर डॉक्टरांनी भगव्या ध्वजाला आपला गुरु म्हणून संबोधले. बघा किती उदात्त विचार आहे हा. साक्षात आपला भगवा ध्वज हा आपला सर्वश्रेष्ठ गुरु, असे विचार डॉक्टर हेडगेवार यांनी आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात रुजवले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक हे सर्वोच्च स्थानी असतात व ते सर्वोच्च अधिकारी असतात, परंतु हे सरसंघचालक सुद्धा आपल्या भगव्या ध्वजालाच प्रणाम करतात. म्हणजेच हा भगवा ध्वज आपल्या सर्व स्वयंसेवकांच्या सर्वोच्च स्थानी आहे. आजच्या गुरुपौर्णिमा उत्सवात आपण या भारत मातेचे पूजन करून भगव्या ध्वजासमोर समर्पण करतो. तन मन व धन अर्पून कोणतीही एखादी सेवा केली तर त्याची कार्यसिद्धी ही निश्चित असते असे म्हटले जाते. तनाने सेवा म्हणजे 1 तास शाखेत येणे, मनाने सेवा म्हणजे इतर 23 तास आपल्या शाखेच्या विस्ताराबद्दल, आपल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याच्या विस्ताराबद्दल व भारताच्या वैभवासाठी विचार करत राहणे, व धनाने सेवा म्हणजेच आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या इच्छेप्रमाणे समर्पण करणे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कोणत्याही प्रकारच्या बाहेरून देणग्या घेत नाही, तर आपल्या स्वयंसेवकांनी जे काही इच्छेने आजच्या गुरुपूजन उत्सवाच्या दिवशी समर्पण केलेले असते त्यातूनच पूर्ण वर्षाचे कार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चालू असते. व हा डॉक्टर हेडगेवारांनी रुजवलेले संस्कार व विचार हे अजूनपर्यंत चालू आहेत. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 99 वर्ष पूर्ण झाली व आता 100व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. व यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक हा घडत असतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. म्हणजेच जेव्हा जेव्हा या पृथ्वी तलावर धर्माला ग्लानी येईल, अधर्माची अराजकता माजेल, तेव्हा तेव्हा सज्जनांच्या उद्धारासाठी व दुष्टांच्या विनाशासाठी मी पृथ्वी तलावर जन्म घेईन. स्वातंत्र्यपूर्व काळात अशा हजारो लाखो कृष्णांनी जन्म घेतल्यामुळेच आपण स्वातंत्र्याचा हा सूर्य येथे उगवताना पाहत आहोत. जेव्हा जेव्हा या देशावर अन्याय अत्याचार वाढले तेव्हा तेव्हा लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर व डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांसारख्या विभूतींनी या पृथ्वी तलावर जन्म घेतला. आज आपल्या देशाला एका वृत्तीची गरज आहे. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे व्यक्ती म्हणून त्यांचे विचार ते स्वतः एवढ्या मोठ्या लोकसंख्येला कसे पुरणार?
म्हणजेच डॉक्टर हेडगेवारांसारख्या वृत्तीची या देशाला गरज आहे. व ही वृत्ती म्हणजेच स्वयंसेवक वृत्ती. त्याग, प्राणतळ हातावर घेऊन समाजासाठी झटणारी वृत्ती म्हणजेच स्वयंसेवक वृत्ती. निरहंकारीपणा, प्रांजळ स्वभाव या सर्वांची कास धरून देशाच्या विकासाचा ध्यास घेणारी वृत्ती म्हणजेच स्वयंसेवक वृत्ती. अंधश्रद्धा दूर करून आपल्या हिंदुत्वाच्या तत्वांचा अंगीकार करा असे सांगणारी वृत्ती म्हणजे स्वयंसेवक वृत्ती. भ्रष्टाचार हा आपल्या देशाला लागलेला विकार आहे. या स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करायचे असेल तर या भ्रष्टाचाराला नष्ट केले पाहिजे असे मानणारी वृत्ती म्हणजेच स्वयंसेवक वृत्ती. सर्वत्र स्वार्थाच्या ज्वाळा पेटलेल्या असताना आपण एका चेतनामय वृत्तीने सर्वत्र समाज प्रबोधन करणे गरजेचे आहे असे मानणारी वृत्ती म्हणजेच स्वयंसेवक वृत्ती. आज हा स्वयंसेवक हिंदुत्वाच्या पताका खांद्यावर घेऊन विकासाच्या पंढरीची वाटचाल करतो आहे. सर्वांना कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, गोसेवा यांसारख्या गतिविधींची सर्व तरुणांना माहिती देतो आहे. गावागावात, खेड्याखेड्यात, शहरात प्रवास करून सर्वांना मार्गदर्शन करतो आहे. कुटुंबाची प्रतिष्ठा नको, धनसंपत्तीची प्रतिष्ठा नको, सत्तेची प्रतिष्ठा नको, तर समर्पण यज्ञ करून व कर्मयज्ञ करून तू तुझी प्रतिष्ठा वाढव असे तो सर्वांना सांगतो आहे. आज या देशाला अशा स्वयंसेवकांची खूप गरज आहे व स्वयंसेवकांवर होणारे हिंदुत्वाचे संस्कार हे त्यातूनच घडत जातात. मग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हिंदुत्व म्हणजे नक्की काय? हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न जागतिक पटलावर आता केंद्रस्थानी आला आहे. हिंदुत्व म्हणजे कर्मकांड, हिंदुत्व म्हणजे जातीपातीची उतरण, हिंदुत्व म्हणजे कर्मठपणा या अशा अनेक धारणा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आल्या. हिंदुत्वाबद्दल अनेक गैरसमज निर्माण करण्यात आले. मग हिंदुत्व म्हणजे नक्की काय? तर विक्रमादित्याच्या सिंहासनापासून आजच्या संविधानापर्यंतचा प्रवास म्हणजे हिंदुत्व. रामायण, महाभारत यांसारखी महाकाव्ये आपल्या जगण्याचा आधार मानणे म्हणजे हिंदुत्व. अत्याधुनिक संकल्पना आपल्या मूळ जीवनधारणेशी जोडून नित्यनूतन होणे म्हणजे हिंदुत्व. मग हे हिंदुत्व मानणारा हिंदू कोण? तर हिंदूंबद्दल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणतात, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृतः. सिंधू नदीपासून सिंध सागरापर्यंत पसरलेली ही विशाल भारतभूमी, जेथे आपले आई वडीलच नव्हे तर आपले पूर्वजही राहत आलेले आहेत, ती भारतभूमी आपली पितृभू ठरते. ज्या धर्मांचा उगम या भारतभूमीचा, ज्या धर्माचे मूळ, संस्कृतीची मूळ या भारतभूमीत आहे, ज्या धर्माचे संस्थापक येथे जगले, येथे वाढले व यांनी धर्माचा विस्तार येथे केला, त्या सर्वांची ही भारतभूमी पुण्यभू ठरते. ज्यांनी भारतीयांशी रक्तसंबंध जोडले आहे, भारतीयांचे नागरिकत्व घेतले आहे, त्या सर्वांना आपण हिंदू असे संबोधू शकतो. फक्त पितृभूमी व पुण्यभूमी ही हिंदू नसूनही, ही भूमी नसूनही ज्यांनी आपल्या हिंदुस्थानासाठी अलौकिक असे कार्य केले आहे, त्या सर्वांना आपण हिंदू असे संबोधू शकतो. समान वसतिस्थान, समान संस्कृती, समान पुण्यभूमी, समान मातृभूमी व संख्याबळ ही पंचसूत्रीच आपण विसरत चाललो आहोत. केवळ आपल्या धर्मातील कर्मकांड व आपल्या धर्मातील उत्सव उत्साहाने साजरे केले म्हणजे आपण हिंदू झालो का? हा तर फक्त हिंदुइझम झाला. खरे हिंदुत्व हे त्यापेक्षा कितीतरी महान आहे. काया वाचा मनात आपल्या हिंदुस्थानाबद्दल असणारी प्रखर राष्ट्रभक्ती म्हणजे हिंदुत्व. आपल्या नसानसात आपल्या हिंदुस्थानाबद्दल असणारे प्रेम म्हणजे हिंदुत्व. आज हिंदू हा शब्द धर्मवाचक नव्हे तर तो राष्ट्रवाचक म्हणून घेणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच हिंदुत्वाच्या या धगधगत्या यज्ञकुंडात आपल्या संविधा अर्पण करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना मी कळकळीचे आवाहन करतो की उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त झाल्याशिवाय थांबू नका. हे ध्येय सुद्धा असे असावे
की ज्यापुढे सर्वांनी नतमस्तक व्हावे. धन्यवाद.